Hello friends, welcome back to my channel. Today we are going to see warming up of the lesson The Boy Who Broke the Bank. Okay, so let us start. First we will see chit chat. अगोदर आपण चिटचॅट या भागाकडे वळणार आहोत बाळांनो. ओके. A lie can run around the world before trust has got its boot on. The above quotation expresses how fast rumors spread. पहा मग हे कोटेशन म्हणजे हे जे काही अवतरण चिन्ह दिलंय वरती त्या सेंटेन्समध्ये काय म्हटलंय त्यांनी अ लाय कॅन लाय म्हणजे काय तर खोटारडेपणा कॅन रन अराउंड द वर्ल्ड बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट्स बूट ऑन म्हणजे सत्याने बाहेर येण्याच्या अगोदरच असत्य जे असतं खोटारडेपणा जे असतं तर हा खोटारडेपणा जगभर हिंडून आलेला असतो म्हणजे काही ज्या खोट्या गोष्टी असतील त्या अगदी जगभर लोकांना माहिती होऊन गेलेल्या असतात सत्य बाहेर पडण्याच्या अगोदरच. द अबोव कोटेशन एक्सप्रेसेस हाऊ फास्ट रुमर्स स्प्रेड म्हणजे हे कोटेशन काय सांगते आपल्याला की अशा पद्धतीने या ज्या काही रुमर्स आहेत अफवा आहेत त्या स्प्रेड होतात पसरतात. ओके. नेक्स्ट टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट rumor when people believed at first and suffered for it later. काय म्हटलंय त्यांनी इथे तर लोक प्रथम विश्वास ठेवतात आणि मग त्यानंतर काय करतात ते त्या विश्वास ठेवल्यामुळे मनस्ताप भोगतात. तर अशा काही नुकत्याच पसरलेल्या अफवेशी तुम्हाला काय करायची म्हणे तर गटामध्ये चर्चा करायची ग्रुपमध्ये चर्चा करायची. ओके. तर आपण त्यासाठी आन्सर म्हणून एक रूमर घेतली एक अफवा घेतली आहे तर ती कोणती देअर वॉज अ रूमर दॅट द सी वॉटर इन वन ऑफ द बीचेस इन मुंबई हॅड टर्न स्वीट अँड वॉज अ मिरॅकल ऑफ गॉड. मुंबईमधल्या एका बीचचं पाणी कसं झालं होतं तर गोड. ॲक्च्युली बीचमध्ये कोणतं पाणी असतं तर समुद्राचं खारट पाणी असतं पण अफवा काय होती तर हे मुंबईमधल्या एका बीचचं पाणी गोड झालेलं आहे आणि ते कशामुळे तर मिरॅकल ऑफ गॉडच्या चमत्कारामुळे झालंय अशा पद्धतीने ही रूमर पसरली होती. नेक्स्ट ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाइड वेदर सम न्यूज इज अ फॅक्ट ऑर फेक. आणि अजून कशाविषयी डिस्कस करायचंय कशाविषयी चर्चा करायची तर हाऊ वन कॅन डिसाइड हे कोण आणि कशा पद्धतीने ठरवू शकतं वेदर सम न्यूज एखादी जी काही न्यूज असेल बातमी असेल इज अ फॅक्ट ऑर फेक. फॅक्ट म्हणजे अगदी खरीखुरी अशी आहे आणि फेक म्हणजे कशी खोटी आहे अशा पद्धतीने आपण ते कशा पद्धतीने ठरवू शकतो किंवा एखादा ते कसं ठरवू शकेल. ओके. वी कॅन डिसाइड वेदर सम न्यूज इज फॅक्ट ऑर फेक बाय फर्स्ट चेकिंग ऑन मल्टिपल न्यूज सोर्सेस फ्रॉम टेलिव्हिजन टू प्रिंट. वी कॅन ऑल्सो आस्क आर एल्डर्स अँड टेक देअर व्ह्यूज. तर त्यासाठी आन्सरमध्ये म्हटलं आहे की आपण अशी एखादी न्यूज जर आपल्याला माहिती झाली असेल तर आपण त्या अगोदर त्याच्यासाठी मल्टिपल न्यूज म्हणजे भरपूर अशा ठिकाणी बातम्यांमध्ये किंवा टेलिव्हिजनवर जे काही वेगळे न्यूजचे चॅनल आहेत त्याद्वारे आपण ते समजून घेऊ शकतो की कोणत्या चॅनलवर त्या फॅक्ट आहे की फेक आहे या न्यूजविषयी आपण माहिती करून घेऊ शकतो. आणि वी कॅन ऑल्सो आस्क अजून आपण कोणाला विचारू शकतो तर जे एल्डर्स असतील काही मोठे असतील तर त्यांना आपण त्यांचे व्ह्यूज त्यांचे दृष्टिकोन त्या न्यूजविषयी आपण विचारू शकतो. ओके. नेक्स्ट हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. तर तुम्ही कोणाला जबाबदार धरणारे अशा खोट्या बातम्या पसरवण्याकरता किंवा त्यासाठी कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं. ओके. तर आन्सरमध्ये मी असं म्हटलंय बाळांनो पीपल हू फॉरवर्ड मेसेजेस विदाउट थिंकिंग पीपल हू वॉन्ट टू क्रिएट कमोशन अँड ऑल्सो पीपल विथ वेस्टेड इंटरेस्ट आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. असे बरेच काही लोक आहेत की अगदी माहिती नसतं त्यांना काही गोष्टींचं तरी ते काही मेसेज फॉरवर्ड करतात किंवा ते एकमेकांना सांगत असतात ग्रुपमधून असे. आणि काही लोकांना इंटरेस्ट वाटतो एक आवड वाटते की चला आपण ही गोष्ट याला सांगू त्याला सांगू अशा पद्धतीने ह्या ज्या फॉल्स न्यूज असतात चुकीच्या न्यूज असतात त्या स्प्रेड होत असतात. नेक्स्ट डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस. तर तुम्हाला ज्या मिळालेल्या बातम्या असतात त्या मिळालेल्या बातम्यांवर म्हणजेच मिळालेल्या सर्व बातम्यांवर तुम्ही विश्वास ठेवता का. तर मी असं म्हणेल नो आय डोंट बिलीव्ह इन ऑल न्यूज दॅट आय कम अक्रॉस. कारण
ते योग्यही होणार नाही. सगळ्या न्यूजवर आपण विश्वास ठेवणं हे योग्य नाहीये. नेक्स्ट, गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ अ rumor which seemed to be a fact in the beginning. Later it was proved false. काय म्हटलंय त्यांनी तर सुरुवातीला खरी आहे, पण नंतर तीच rumor किंवा तीच न्यूज खोटी ठरली असे वाटणाऱ्या एखाद्या अफवेचे तुम्हाला काय द्यायचे, उदाहरण द्यायचं आहे, एक्झाम्पल द्यायचं आहे. त्याचं आपण एक्झाम्पल घेतलं आहे, द rumor that the sea water on one of the beaches in Mumbai had turned sweet seemed true because many people initially said they had tasted the water themselves and thousands of people turned out at the beach. आम्ही आता आपण मागच्या क्वेश्चनचा आन्सर पाहिलंय की ते बीचमधलं पाणी गोड झालंय आणि म्हणून भरपूर असे लोक असं म्हणत होते की आम्ही ते टेस्ट केलंय आणि ते कसं झालेलं आहे म्हणे तर गोड आहे त्या बीचचं पाणी, आणि पण शेवटी असं माहिती झालं होतं की ते खोटं आहे. म्हणजे ही जी न्यूज आहे ती कशी फॉल्स आहे, चुकीची. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स, डिस्क्राईब वेदर इट इज अ फॅक्ट ऑर rumor, जस्टिफाय युअर डिसिजन. तर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काही स्टेटमेंट्स दिलेत आणि त्या स्टेटमेंट्समध्ये आपल्याला ज्या ज्या काही फॅक्ट आढळत आहेत, वस्तुस्थिती आढळते तिथे आपण टिक करायचं आणि ज्या काही rumor आहेत अशा ठिकाणी त्या rumorच्या कॉलममध्ये आपल्याला टिक करायचं आहे. ओके, आणि त्याला अनुसरून आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचे, स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर आपण पाहूयात तो फर्स्ट जी काही आहे फॅक्ट किंवा rumor आहे ते आपण पाहणार आहोत. आपण पाहूयात फर्स्ट स्टेटमेंट, काऊज गिव्ह बर्थ टू अ काफ. पहा, मग मी आन्सर हे अगदी लाईन वाईज दिलेले आहेत, मी कॉलममध्ये न करता आन्सर लाईन वाईज आपल्याला इथे पाहायला मिळतील. तर ही काय आहे तर फॅक्ट आहे, वस्तुस्थिती म्हणजे खरी परिस्थिती आहे. सिन्स यंग वन्स ऑफ काऊज आर नोन ॲज काव्स. सेकंड स्टेटमेंट, इन 2025 द सन विल स्वॉलो द अर्थ. rumor, there is no evidence of this even from NASA. Third statement, you receive a message that you have won rupees 5 crores in a lottery. Rumor, people cheat you this way and take your bank account details. Bees beat their wings 270 times in a second. Fact, bees can flap their wings very fast as up to 270 times a second. Fifth, many ships and aeroplanes have disappeared in Bermuda Triangle. Rumor, no evidence has been found yet. Sixth, driverless cars are no more a dream. Fact, many technology companies are already testing driverless cars in developed countries. Seventh, Sophia is world's first robot citizen. Fact, Sophia became with world's first robot citizen in 2017. 8. Ghosts dwell in banyan trees. Rumor, no evidence of this has been found. 9. Do not step out on a new moon day. Rumor, no evidence of any problems occurring has been found. 10th, aliens will conquer the earth. Rumor, no evidence of alien have been found yet. आता आपण वळूयात मार्जिन क्वेश्चन्सकडे. फर्स्ट मार्जिन क्वेश्चन आहे, नेम द कॅरेक्टर्स ऑफ द स्टोरी. स्टोरीमधील कॅरेक्टर्सचं नावं सांगायची. आन्सर आहे सेठ गोविंदराम, नथू, सीताराम, मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण, मिस्टर भूषण, कमल किशोर, दीपचंद, ओल्ड गणपत, बँक मॅनेजर, टाउन फॉक्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच ॲक्शन ऑफ नथू शोज हिज अनॉयन्स. नथूची कोणती ॲक्शन त्याचा चिडचिडेपणा दाखवत होती. आन्सर, नथू बँगिंग हिज फॅन अगेन्स्ट अ डस्टबिन अँड स्वीपिंग हरिडली अँड केअरलेसली शोज हिज अनॉयन्स. क्वेश्चन थर्ड, हाऊ डू यू शो युअर अनॉयन्स. तुम्ही तुमचा चिडचिडेपणा कसा दाखवतात. आन्सर, आय शो माय अनॉयन्स बाय नॉट टॉकिंग टू एनीवन. क्वेश्चन फोर्थ, टू हुम डीड सीताराम टॉक अबाउट नथू. तर सीताराम नथूविषयी कोणाजवळ बोलला. आन्सर, सीताराम स्पोक टू मिसेस श्रीवास्तव अबाउट नथू. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, व्हाय वॉज मिसेस भूषण अनकम्फर्टेबल. आन्सर, मिसेस भूषण वॉज अनकम्फर्टेबल ड्यू टू द समर हीट. क्वेश्चन 6, विच शॉप वॉज जस्ट नेक्स्ट टू द फोटोग्राफी शॉप.
Answer. The barber shop was next to the photography shop. Question 7. Who did Deepchand call a bird? Answer. Deepchand called Seth Govindram a bird. Question 8. Who was Mr. Srivastav talking to? Answer. Mr. Srivastav was talking to Kamal Kishore, the owner of the photography shop. Question 9. Who surprised everyone and how? Answer. Old Ganpat the beggar, who had crooked leg and had been squatting on the pavement for years, calling for alms, surprised everyone by leaping to his feet and running at top speed towards the direction of the bank. Question 10. What were the 4 rumors about Seth Govindram? Answer. The 4 rumors about Seth Govindram were: first, he had indulged in excesses. Second, he had fled the state. Third, he had fled the country. And fourth one, he had hanged himself from the tamarind tree. Next question, question number 11. Who was the last to know about the People Nagar Bank going bankrupt? Answer. Nathu was the last to know about the People Nagar Bank going bankrupt. Question 12. Discuss and share how are rumors spread. Are the rumors harmful? Why or why not? Answer. Rumors are spread by people exaggerating something they have heard and telling someone else. They are spread due to people's nature of gossiping. Rumors are harmful because they can cause panic amongst people, which can lead to other problems. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू.